विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी 9वी 10वी इंग्रजी व्याकरणचे तास मी घेत आहे. जर यापूर्वीचे व्हिडिओ आपण जर पाहिला नसाल तर व्हिडिओ पाहून घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. जर अशा प्रकारचे आपण व्हिडिओ अनेक पाहिले तर त्याचा फायदा निश्चितपणे आपला होऊ शकतो. म्हणून चला जाऊया आजच्या टॉपिककडे. टॉपिकचं नाव आहे पास्ट टेन्स. मित्रहो, तर यापूर्वी आपण काळावर आधारित असे काही प्रश्न तुम्हाला दिले होते. मी काळाचे प्रकार आपण पाहिलेले होते. तर काळाचे प्रकार आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे काळाचे 3 प्रकार पडतात. आणि त्याच्यापैकी आपण वर्तमान काळ पूर्ण पाहिलेला आहे. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण चालू वर्तमान काळ, त्याच्यावरले वाक्य, त्याच्यावरले नियम, त्याच्यावरल्या ट्रिक्स आणि त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न त्याच्यानंतर आपण पाहिले आहेत. त्यानंतर भूतकाळ आपण सुरू केला होता की भूतकाळामध्ये साधा भूतकाळ आपण पाहिला. साध्या भूतकाळाचे 3 क्रिया पाहिल्या: साधी क्रिया, प्रश्नार्थक क्रिया आणि नकारार्थक क्रिया. त्याच्यानंतर आपण आता आपला शेवटचा जे आहे काळाचा प्रकार तो म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. तर आपण परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स. यापूर्वी आपण 2 काळ पाहिले पास्ट टेन्सचे. साधा पास्ट टेन्स पाहिला आणि चालू पास्ट टेन्स पाहिला. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळ म्हणजे काय हो? भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रियासाठी किंवा प्रसंगासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. पुन्हा एकदा का? भूतकाळात पूर्ण झालेल्या किंवा घडलेल्या प्रसंगासाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. तर आता पूर्ण भूतकाळ बनवण्यासाठी त्याचे काही नियम आहेत, त्याची रचना आहे. ती रचना तुमच्या समोर मी लिहून देतो. ती रचनेमध्ये ते पूर्ण भूतकाळ आपल्याला बसवायचं, ते वाक्य पूर्ण रचनेमध्ये बसवायचं. म्हणजे वाक्य हे आपलं काय होईल? अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. तर पहा काय फॉर्म आहे याचं. तर फॉर्म असा आहे: सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. काय फॉर्म आहे बघा आपलं? S प्लस हॅड प्लस V3 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. काय रचना आहे? S प्लस हॅड प्लस V3 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. आता V3 म्हणजे काय हो? V3 म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. उदाहरणार्थ बघा इकडे WRITE हे राईट हे V1, WROTE रोट हे V2 आणि WRITEN हे आहे V3. मग आपल्याला या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे? तर या क्रियापदाची आवश्यकता आहे V3 ची. दुसरे उदाहरण घेतो बघा. टू प्ले PLAY, टू प्ले हे V1 आणि PLAYED हे आहे V2 आणि PLAYED हे आहे V3. आता इकडे बघा, जर समजा भूतकाळामध्ये ईडी प्रत्यय लागला तर त्याचं तिसरं फॉर्म क्रियापदाचं काय होईल? ईडी प्रत्यय लावूनच होईल, हे विसरायचं नाही. पण इथं तसं नाही. इथं रोट आहे, इथं रिटर्न आहे. पण काही क्रियापद असे आहेत तर काही क्रियापद असे आहेत की प्लेचं प्लेड आणि प्लेडचं तिसरं रूप काय होईल? तर प्लेडच होईल. तर आपल्याला ह्या तिसऱ्या रूपाची आपल्याला आवश्यकता आहे. तर आता प्रत्यक्ष आपण वाक्य घेऊया आणि ते वाक्य घेतल्याच्या नंतर त्या वाक्याचं भाषांतर कसं करायचं? मराठीमध्ये इंग्रजीमध्ये करता आलं पाहिजे, इंग्रजीमध्ये मराठीमध्ये करता आलं पाहिजे. कारण पूर्ण इंग्रजीच काळावर आधारित आहे. कोणत्या काळातलं वाक्य कोणत्या प्रसंगी बोलायचं हे काळाच्या अनुषंगाने आपण आपलं वक्तव्य करत असतो. तसं या ठिकाणी आता पूर्ण वर्तमान काळ पुन्हा केव्हा वापरायचा, त्याचं फॉर्म काय आहे आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद काय आहे आणि तो कोणत्याही तो काळ वापरायचा याच्याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. तर आता पहा, उदाहरण घेतो मी या ठिकाणी. I had eaten a mango. असं मी उदाहरण घेतलंय. आपण मी काय घेतो एवढं खालच्या वाक्य मी काय घेतोय? सोपे वाक्य की बेसिक व्याकरण आहे, उजळणी वर्ग आहे
आणि उजळणी वर्गामध्ये पूर्ण तुमचे प्रिव्हियस नॉलेज जागृत करण्यासाठी हे टेन्सचा वापर करणं गरजेचं आहे किंवा टेन्स घेणं गरजेचं आहे. कारण पुढले वाक्य हे काळावर आधारित आहे. म्हणून एक काय वाक्य कसं आहे, आय हॅड इटन अ मँगो. आता हे वरच्या रचनेमध्ये वाक्य कसं बसलं बघा. आय म्हणजे यस, हॅड काय आहे, टू हॅवचं सायकल क्रियापद आहे. हे आहे V3 आणि हे आहे वो, है ना. बघा आय हॅड इटन अ मँगो. हे कोणती रचना झाली हो, ही रचना फक्त कोण झाली, ही सिंपल फॉर्म झालं, साधी रचना झाली ही सिंपल फॉर्म. तर आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स, है ना, किंवा सिंपल सेंटेन्स. नकारार्थी वाक्य नाही, प्रश्नार्थ वाक्य नाही, हे साधं वाक्य आहे, है ना. तर पूर्ण भूतकाळ हा तिन्ही रचनेमध्ये आपल्याला बघायचा आहे. साधी रचनेमध्ये बघायचा आहे, प्रश्नार्थक रचनेत बघायचा आहे आणि नकारार्थक रचनेमध्ये सुद्धा बघायचा आहे. तर आय हॅड इटन अ मँगो. आता बघा, आता याचं भाषांतर कसं करायचं. आता भाषांतर करीत असताना बघा, भाषांतर करीत असताना ला लिहिले, ला ली ले, होते होता आणि होती. बघा, खाल्ला होता. आता इथं करता किती वचने बघायचं. एक वचने असेल तर कसं होईल की मी आंबा खाल्ला होता, मी आंबा खाल्लेला होता. ला लिहिले, मी आंबा खाल्ला होता, मी आंबा. आता मुलगी असेल तर मी आंबे खाल्ले होते. मुलं अनेक असेल तर आम्ही आंबे खाल्ले होते. स्त्रीलिंग असेल तर तिने आंबा खाल्ला होता. असं हे ला लिहिले, होता होती होते, अशा प्रकारचं भाषांतर करताना हे प्रत्यय तुम्हाला लावावे लागतात. तर मग आता ह्याचं भाषांतर कसं होईल, मी आंबा खाल्ला होता. बघा, खाल्लेला होता किंवा खाल्ला होता, ला आणि होता वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. बघा, मी आंबा खाल्ला होता. मराठी भाषांतर करताना काय करायचं, अगोदर कर्ता घ्यायचं आणि शेवटचा जो शब्द आहे कर्म, तो कर्म हा कर्त्याच्या पुढे ठेवायचा. मी आंबा आणि जे क्रियापद आहे वाक्यातलं ते वाक्याच्या शेवटी ठेवायचं. मी आंबा खाल्ला होता. आता मी आंबा खाल्ला होता, जर याचं मराठी इंग्लिश मध्ये जर तुम्हाला वाक्य परिवर्तित करा म्हणलं तर कसं करायचं मग, आय हॅड इटन ए मँगो. अजून एक उदाहरण असलं आपण घेऊया, पहा पुढे. बघा, they had made a good model in science. बघा, they had made a good model in science असं वाक्य आहे. आता इथं दे काय आहे, येस. हे काय आहे, टू हॅवचं तिसरं रूप आहे, टू हॅवचं रूप आहे. हे काय आहे, V3 आहे. आणि अ मॉडेल हे काय आहे, वो. आणि इन सायन्स हे काय जोडून शब्द आल्यानंतर लावायचं कॉम्प्लिमेंट. त्यांनी विज्ञानामधले अनेक नमुने केलेले आहेत, प्रत्यक्षित केलेले आहेत. मॉडेल म्हणजे आकृती. त्यांनी विज्ञानामधील अनेक आकृत्या केलेल्या आहेत, नमुने केलेले आहेत. त्याने विज्ञानचे अनेक नमुने केलेले आहेत, असं त्याचं भाषांतर होईल. आता दुसरं वाक्य आज आपण घेऊया. ही हॅड INVITED. He invited his friend, FRIND, his friend for dinner. DINNER. बघा, he had invited his friend for dinner. त्याने त्याच्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिलेले होते. त्याने त्याच्या मित्राला जेवणाचे
आमंत्रण दिलेले होते. लालेले बघा हे आलं बघा, लालेले दिलेले होते. त्याने त्याच्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिलेले होते. आता त्याच्या दुसरे वाक्य, आता हे कसं, हे येस ह्याड हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद, इन्व्हायटेड हे V3, हिज फ्रेंड हे ओ, आणि फॉर डिनर हे जोडू शब्द आला म्हणून त्याला म्हणायचं आपण पूरक शब्द किंवा कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर दुसरं वाक्य असं अजून आपण घेऊया. पहा पुढे, वी हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन. वी हॅड आन्सर्ड WERD. We had answered all questions. We had answered all questions. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली होती. कसं आता हे येस हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद, हे आन्सर्ड हे V3, आणि ऑल क्वेश्चन्स वो. मला त्याचं भाषांतर कसं होईल, आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. बघा, दिली आणि होती है ना. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. अशा प्रकारचं आपण 3 उदाहरणं घेतली आहेत. तर तुम्ही असे अनेक उदाहरण घेऊ शकता. पण तुम्ही करता आय, ही, वी असे करते आपल्याकडे किती आहेत, कसे किती आहेत करते आपल्याकडे, आय, अनेक वचनी वी, आणि एक वचनी यू, अनेक वचनी यू, ही, सी, ई, आणि तिला सर्वनाम आहे अनेक वचन दे. तर असे सर्वनाम घेऊन करता म्हणून तुम्ही अशा प्रकारचे क्रियापद घेऊन असे वाक्य आपण बनवू शकता या नमुन्यावर. तर आता मी आता असे म्हणू शकतो, आय हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन, वी हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन, यू हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन, यू हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन, ही, सी, इट हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन, दे हॅड आन्सर्ड ऑल क्वेश्चन. असे 7 वाक्य करण्यापेक्षा मी फक्त नमुना दाखल तुमच्या समोर 3 वाक्य ठेवतोय. कारण टाइम वेळेअभावी आपल्याला अनेक असे व्हिडिओ टाकायचे आहेत. म्हणून मी प्रत्येक पॅटर्न मधल्या प्रत्येक काळामधले 3 नमुने तुमच्या समोर घेत आहे. तर असे सर्वनाम घेऊन करते घेऊन अशा प्रकारची वाक्यरचना आपण आपल्या घरी बसून करू शकता. आणि जर काही त्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण आली तर मला कॉमेंट करा. त्याचं पुन्हा आपण त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ म्हणे. आता हे झालं साधे वाक्य. कोण्या काळातले साधे वाक्य झाले, हे पूर्ण भूतकाळातले साधे वाक्य. आता त्याच्यानंतर आपण काय करूया, याच्यामध्येच आपण नकारात्मक वाक्य बघूया. नंबर 2, नेगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स फक्त एकच बदल करायचा आहे. फक्त एकच बदल काय करायचं आहे, क्रियापदापुढे सहाय्यकारी क्रियापदापुढे फक्त नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. बाकी काही बदल करायचा नाही. ते वाक्य ऑटोमॅटिक काय होऊन बसतं, नकारार्थी होऊन बसतं. खात होती, खाल्लेले होते, खाल्लेले नव्हते. अभ्यास केला होता, अभ्यास केलेले नव्हते. जात होता, जात नव्हते, है ना. त्याच्यानंतर त्याने इंग्लिश शिकली होती, त्याने इंग्लिश शिकली नव्हती. तर अशा प्रकारची वाक्य रचना, साधे वाक्य आणि नकारार्थी वाक्य, असे वाक्य आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपण बोलत असताना, निबंध लिहित असताना किंवा पत्रलेखन लिहित असताना, तर अशा प्रकारच्या रचना काळाच्या आपल्याला त्या ठिकाणी वाक्याच्या रूपाने मांडाव्या लागतात. तेव्हा काळाचं सिक्वेन्स आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता निगेटिव्ह जी रचना आहे, निगेटिव्ह रचना काय आहे, रचना तेच आहे. फक्त वेगळा शब्द कोणत्या ठिकाणी, फक्त नॉट आहे. काय वेगळा शब्द आहे, नॉट आहे. तरी मी तुमच्या समोर फॉर्म लिहितो, त्या फॉर्म मध्ये वाक्य आपल्याला बसवायचं. कसं, येस प्लस हॅड प्लस नॉट. बघा, येस प्लस हॅड अँड नॉट प्लस V3 प्लस O कॉम्प्लिमेंट. बघा, पुट इन टू द बॉक्स. मी बॉक्स मध्ये ठेवतो. काय रचना आहे, काय वेगळा शब्द आहे,
पहिल्या साध्या रचनेमध्ये आणि या रचनेमध्ये फरक काय आहे तर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदापुढे फक्त नॉट प्रत्यय आहे आणि साध्या वाक्यात नॉट प्रत्यय नव्हता. तिथं केलेले होते, इथं केलेले नव्हते. अभ्यास केला होता, अभ्यास केले नव्हते. असे 7-7 वाक्य तुम्ही एका काळाची एकच क्रियापद घेऊन बनवू शकता. पण वेळाभावी मी फक्त 2-3 नमुने या ठिकाणी घेतो की जेणेकरून तुम्हाला त्याचं तंतोतंत आकलन व्हावं. पहा, पहिला आहे वाक्य I had solved, S-O-L-V-E-D, S-O-L-V-E-D, I had solved all problems, P-R-O-B-L-E-M-S, I had solved all problems. आता हे साधं वाक्य आहे. हे कोणतं वाक्य आहे? साधं वाक्य आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय घालायचं आहे? N-O-T, नॉट घालायचं आहे. बघा सर, I had not solved all problems. म्हणजे मी सर्व समस्या सोडविलेल्या नव्हत्या. मी सर्व समस्या सोडविलेल्या नव्हत्या किंवा मी सर्व अडचणी सोडविलेल्या नव्हत्या. आता भाषांतर कसं करायचं? मी कर्ता अगोदर घ्यायचा, त्याच्यानंतर कर्म ठेवायचा. सर्व समस्या सोडविलेल्या नव्हत्या. है ना? बघा वाक्य, मी सर्व समस्या सोडविलेल्या नव्हत्या, है ना? इंग्लिश मध्ये आय हॅड नॉट सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स. आय हॅड नॉट सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स. आता दुसरे उदाहरण असं घेऊया आपण. फक्त 3 उदाहरणं आपल्याला घ्यायचे मित्र हो, कारण वेळ आपल्याला कमी असल्यामुळं फक्त 3 उदाहरणं आपल्यासमोर मी ठेवत आहे. We had helped you, असं वाक्य आहे. आता हे साधं वाक्य आहे, है ना? पूर्ण वर्तमान काळाचं साधं वाक्य आहे. We had helped you, आम्ही तुला मदत केलेली होती. आम्ही तुला मदत केलेली होती. हे साधं वाक्य आहे. ह्याच्यामध्ये काय घालायचंय? फक्त नॉट घालायचं आहे. आता वाक्य कसं झालं मग? वी हॅड नॉट हेल्प्ड यू, आम्ही तुला मदत केलेली नव्हती. भाषांतर काय जाता? आम्ही तुला मदत केलेली नव्हती. ली, बघा, ली नव्हती वगैरे. आता तिसरं वाक्य आपण घेऊया. She had forgotten her pen at home. असं वाक्य आहे. She had forgotten her pen at home. तिनं तिची पेन घरी विसरलेली होती. तिने तिची पेन घरी विसरलेली होती. हे साधं वाक्य झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? NOT, नॉट. म्हणजे वाक्य काय झालं मग? सी हॅड नॉट फॉरगॉटन, तिनं विसरलेली नाही. काय नाही नव्हती? हर पेन, तिची पेन, ऍट होम, घरी. म्हणजे वाक्य कसं होईल मग? सी हॅड नॉट फॉरगॉटन हर पेन ऍट होम. तिनं तिची पेन घरी विसरलेली नव्हती. झाले का 3 वाक्ये? तर असं हे फक्त नमुना तुम्हाला देतो मी. आता अशी एक क्रियापद घेऊन तुम्ही किती 7-7, 8-8 वाक्य किंवा त्याच्याऐवजी एखादं नाम घेऊ शकता, मुलीचं नाव घेऊ शकता, मुलाचं नाव घेऊ शकता, स्वतःचं नाव घेऊ शकता किंवा तुमच्या मित्राचं नाव घेऊन असे अनेक प्रकारचे वाक्य तुम्ही घरी बसून तयार करू शकता आणि काळावर प्रावीण्य मिळवू शकता. तर हे झालं साधी रचना, सिंपल सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. आता तिसरा जो प्रकार आहे ह्याच्यामधला तो म्हणजे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. नंबर 3, INTERROGATIVE, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणतो आपण प्रश्नार्थक वाक्य किंवा क्वेश्चन सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्न आहेत
सध्या आपल्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, तो प्रश्न कसा तयार करायचा, तर त्यासाठी हे इंटरॅक्टिव्ह प्रश्नांची अत्यंत आपल्याला आवश्यकता आहे. आता पहा ह्याची रचना काय आहे, हे प्रश्नाचं वाक्य कसं तयार करायचं पूर्ण भूतकाळामधलं, त्याचा फॉर्म काय असला पाहिजे. मग बघा त्याचं मी तुम्हाला फॉर्म देतो. प्रत्येक काळातले फॉर्म वेगवेगळे आहेत, प्रत्येक रचना ही वेगवेगळी आहे. म्हणून पहा सब्जेक्ट, तुम्हाला माहिती सांगितलं मी की सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला नेहमीच असतो. कोणत्याही भाषेमध्ये करता हा वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. त्यापुढे सॉरी हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. पहा इथं थोडं वेगळं आहे. सहाय्यकारी क्रियापद कसं होतं त्या काळामध्ये, त्या अगोदरच्या रचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या पुढे होतं, पण प्रश्नार्थक वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं असतं. हा नियमच आहे ना. म्हणजे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस O प्लस पूरक शब्द आणि त्याच्या पुढे प्रश्नार्थक शब्द. आता ह्याच्यावर आपण वाक्य तयार करूया. ह्या रचनेवर काय वाक्य तयार होईल, हॅड रवी सॉल्व्ड सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स क्वेश्चन मार्क है ना. तर असं कसं का बघा बरं, हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद, रवी हे वाक्यातला करता, सॉल्व्ड हे MV3 व्हीचं तिसरं रूप आणि ऑल क्वेश्चन्स ऑल प्रॉब्लेम्स हे ऑब्जेक्ट आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग आता त्याचं भाषांतर कसं करायचं, रवीने सर्व समस्या सोडविल्या होत्या का. रवीने सर्व समस्या सोडविल्या होत्या का प्रश्नचिन्ह. झालं का बघा वाक्य, रवीने सर्व समस्या सोडविल्या होत्या का. हे झालं त्याचं मराठीमध्ये भाषांतर. आता तुम्हाला सांगितले भाषांतर करताना अगोदर करता घ्यायचं, त्याच्यानंतर सर्वनाम ठेवायचं आणि मराठीमध्ये क्रियापद सर्वांच्या शेवटी आणि त्याला काय प्रत्यय लावायचा, का है ना. बघा रवीने सर्व समस्या सोडविल्या होत्या का. हॅड रवी सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स, रवीने सर्व समस्या सोडविल्या होत्या का. तर अशा प्रकारचं वाक्य आपण ह्या ठिकाणी तयार केलं आहे. आता दुसरा एक नमुना तुमच्या समोर देतो मी. कसं, हॅड द बॉईज, बघा विद्यार्थ्यांनी हॅड द बॉईज आन्सर्ड, ANSWERD, हॅड द बॉईज आन्सर्ड द क्वेश्चन QUSTIONS क्वेश्चन मार्क. हॅड द बॉईज आन्सर्ड ऑल क्वेश्चन्स, मुलांनी सर्व प्रश्न सोडवले होते का. बघा कसं वाक्य आता, मुलांनी सर्व प्रश्न सोडविले होते का. प्रश्नार्थ चिन्ह, मुलांनी सर्व प्रश्न सोडविले होते का. हॅड द बॉईज आन्सर्ड ऑल द क्वेश्चन्स, हॅड द बॉईज आन्सर्ड ऑल द क्वेश्चन्स किंवा दी क्वेश्चन्स, मुलांनी प्रश्न सोडवले होते का. तर अशा प्रकारचं शेवटचे उदाहरण तुमच्या समोर ठेवतो मी आता. या ह्याच्यातलं त्याच्यानंतर काळाचा प्रकार आपण बदलू म्हणे. हॅड द टीचर punished, PUNISHED, punished the naughty boy, NAUGH, you are naughty boy question mark. Had the teacher punished the naughty boy, त्या खोडकर मुलांना गुरुजींनी त्या खोडकर मुलांना शिक्षा केली होती का. कसं वाक्य आहे, गुरुजींनी त्या खोडकर मुलांना शिक्षा केली होती का. बघा गुरुजींनी त्या खोडकर
मुलांना शिक्षा केली होती का किंवा दंड केला होता का, केली होती का, प्रश्नचिन्ह है ना. हॅड द टीचर पनिश्ड द नॉटी बॉय, गुरुजींनी त्या खोडकर मुलांना शिक्षा केली होती का. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडतात. वाक्य दिलं जातं, त्या वाक्याच्या खाली सूचना दिली जाते. मेक व्हर्बल क्वेश्चन, क्रियापदापासून तयार होणारं व्हर्बल क्वेश्चन तयार करा. किंवा एक साधं वाक्य दिलं जातं ते मग नकारार्थी वाक्य तयार करा, फक्त नॉट नकारार्थी वाक्य तयार करायचं. किंवा नकारार्थी वाक्य साधं वाक्य देईल त्याच्यापासून नकारार्थी वाक्य तयार करा म्हणेल, नकारार्थी वाक्य देईल त्याच्यापासून प्रश्नार्थक वाक्य तयार करा म्हणेल, प्रश्नार्थक वाक्य देईल त्याच्यापासून होकारार्थी वाक्य तयार करा म्हणेल. पण अशा प्रकारच्या रचना तुम्हाला परीक्षेमध्ये 1-2 मार्काला पडत असतात. पण त्याच्या सर्वांनी थोडंसं सावधानतेनं अभ्यास करायचे. आता हा पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी संपलेला आहे मित्र. पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी संपलेला आहे. तर त्याच्यानंतरचा जो काळ आहे, चौथा प्रकार काळ आपला भूतकाळाचा, तो आहे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट PERFECT, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. ह्याला आपण म्हणतो पूर्ण चालू भूतकाळ. काय म्हणतो? पूर्ण चालू भूतकाळ म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. आता पूर्ण चालू वर्तमान काळ कसं असतंय? एखादी घटना भूतकाळात बऱ्याच काळापासून चालू होती. एखादी घटना भूतकाळामध्ये बऱ्याच वेळेपासून चालू होती, ती व्यक्त करण्यासाठी किंवा ती सांगण्यासाठी आपल्याला पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग करावा लागतो. एखादी घटना भूतकाळात बऱ्याच काळापासून चालू होती, ती व्यक्त करण्यासाठी आपल्याला चालू पूर्ण भूतकाळ वापरायचा आहे. तर आता मग आपण काय करूया, पूर्ण चालू भूतकाळाचं उदाहरण घेऊया. अशा आपल्या 3 रचना बघायच्या प्रत्येक काळामधल्या. तर पहिली रचना आपली आहे ते म्हणजे सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स साधी रचना किंवा साधे वाक्य, होकारार्थी वाक्य, तर आपण हे म्हणू शकतो होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स किंवा सिंपल सेंटेन्स. आता ह्याचा फॉर्म काय आहे पहा सिंपल सेंटेन्सचा. तर एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट. पूरक शब्द बघा, I put into the box. बघा, had, yes, had plus been plus V1 plus ING plus O कॉम्प्लिमेंट. या काळाच्या रचना आहेत. भाषा शिकायची म्हणजे इंग्रजीमध्ये काळ आलाच पाहिजे. काळाची रचना प्रत्येकाला करता आलीच पाहिजे, हे त्रिकाळाबाधित सत्य आहे. काळा व्यतिरिक्त वाक्य होऊ शकत नाही. इंग्रजी भाषा ही काळाच्या अनुषंगाने निर्माण झालेली भाषा आहे. आता विचार वेगवेगळे असतील तो भाग वेगळा, पण कुठलाही विचार हा कुठल्या तरी काळामध्येच मांडावा लागतो. म्हणून त्यासाठी मुलांनी हे उजळणी वर्गला उपस्थित राहणं आणि ते तंतोतंत ऐकून त्याच्यावर थोडं अधिक फोकस करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी उजळणी वर्ग आपल्या समोर ठेवत आहे. ह्याचा निश्चितपणे लाभ आपल्याला होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रकार आपला असा आहे की सिंपल सेंटेन्स, साधे वाक्य. कोण्या काळातले? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स या काळामध्ये साधी रचना आहे. आणि साध्या रचनेचं फॉर्म तुमच्या समोर मी ठेवलेला आहे, कारण त्याच काळामध्ये आपल्याला ते रचना मांडायची आहे. काळाची रचना कोणती आहे, त्याच रचनेमध्ये त्या काळाचं वाक्य मांडायचं आहे. त्या काळाच्या व्यतिरिक्त तुम्ही रचना चुकीची मांडली तर त्या ठिकाणी मार्क हा चुकीचा दिला जातो. म्हणून आता सिंपल सेंटेन्स मध्ये पहा, आय हॅड बीन. आता काय आलं बघा, सहाय्यकारी क्रियापदापुढे बीन आलेला आहे. आय हॅड बीन. प्ले हे मूळ क्रियापद आहे, V1 आहे. त्याला लागला प्रत्यय काय आहे?
ING. I had been playing cricket. CRICKET पूर्णविराम. मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. आलेलो होतो, आलेली होते, है ना, आलेला होता. अशा प्रकारे ला लिहिले आणि शेवटी होता, होती, होते अशा प्रकारची रचना पुढे येऊ शकते. म्हणून तो आहे पूर्ण चालू भूतकाळ. पूर्ण चालू भूतकाळ. आता याचं वाक्य कसं करायचं, मराठीत कसं करायचं? मी नंतर काय ठेवायचं पुढे? कर्म ठेवायचा. मी क्रिकेट, पुन्हा क्रियापद, खेळत आलेलो होतो. इथं लो होतो, ला होते, ली होते अशा प्रकारची रचना तयार करताना हे शेवटी क्रियापद म्हणजे हे प्रत्यय आले पाहिजेत. दुसरं उदाहरण आपण घेऊया. ही हॅड, एक नमुनावून घेतो मी, तीन उदाहरण, तीन. तुम्हाला असे तुम्ही घरी बसून अनेक प्रकारचे उदाहरणं क्रियापद सर्वनामे घेऊन तुम्ही अशा प्रकारचे वाक्य तयार करू शकता. बघा, ही had been teaching English. ENGLISH. He had been teaching English for 5 years. For 5 years. तो for नाही, since. He had been teaching English since 5 years. गेल्या 5 वर्षापासून तो इंग्रजी शिकवीत आलेला होता, है ना. बघा, गेल्या 5 वर्षापासून. आता आपण आधार बोलूया. गुरुजी आहेत ते इंग्रजी शिकवीत आलेले होते. बघा, ले होते. गेल्या 5 वर्षापासून ते इंग्रजी शिकवीत आलेले होते, है ना. म्हणजे ही हॅड बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 5 years. सिन्स 5 years. आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊया. We had been speaking, speaking in English. Full stop. बघा कसं वाक्य आता. We had been speaking English. आम्ही इंग्रजी बोलत आलेलो होतो. आता मी भाषण करत, तुम्ही करून घ्या. आम्ही इंग्रजी मध्ये बोलत आलेलो होतो. अशा आपण 3 रचना घेतल्या. आता त्याच्या पुढील रचना आपली आहे नंबर 2 ची. नंबर 2 ती आहे निगेटिव्ह सेंटेन्स. NEGATIVESENTENCE, है ना. निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आहे? सहाय्यकारी क्रियापदापुढे फक्त नॉट हा प्रत्यय ठेवायचं. मागचे तुम्हाला सांगितलं आहे. या नॉटची जागाच आहे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे. मग ते टू बीचे क्रियापद असेल, मग ते टू हॅवचं क्रियापद असेल, मग ते टू बीचं असेल किंवा टू डूचं असेल. कुठलं काय क्रियापद असेल ना, क्रियापदाची यादी तुम्हाला या मागच्या हेडमध्ये दिलेली आहे. ते तुम्हाला बोर्डावर लिहून दिलेली आहे. ते तुम्ही सुद्धा वहीमध्ये लिहून घेतलेली असेल तर ते लिहून घेणं गरजेचं आहे. तर मग ह्या नॉटची जागा कोणत्या ठिकाणी असेल वाक्यामध्ये, तर कोणत्याही सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे ह्या नॉटची जागा असते. त्याच ठिकाणी त्याला ठेवलं पाहिजे. इतर कुठे ठेवता येत नाही. कारण शब्द जर समजा कुठेही ठेवले समजा ते वाक्य होऊ शकत नाही. म्हणून विशेष रचना असते. त्या रचनेमध्ये ते वाक्य मांडताना पाहिजे. तरच आपलं वाक्य हे अर्थपूर्ण होऊ शकतो. आणि त्यासाठी काळ आपल्याला शिकावा लागतो. तर आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यामध्ये एखाद्या प्रश्नाला येस ऑर नो, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं तर ते येस झालं, देता येत नसेल तर ते नो झालं.
नकारते वाक्य झालं है ना. नकार देणे म्हणजे एखादे काम न करणे, त्याला नकार देणे असं आपण म्हणू शकतो है ना. तर वाक्य पहा आता कसे वाक्य बघा. ह्याची रचना काय आहे, रचना तीच आहे, फक्त प्रत्येकाला लावायचा नॉट लावायचा. ते कुठं लावायचं, ते सहाय्यकारी क्रियापदापुढे यस प्लस हॅड नॉट बीन, बघा हॅड नॉट बीन प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. ही झाली तुमची वाक्याची रचना. कोण्या वाक्याची रचना झाली हे सांगा. नकारार्थी वाक्याची रचना झाली. कोणत्या काळातली, पूर्ण चालू भूतकाळामधील आहे ना. पूर्ण चालू भूतकाळामधील नकारार्थी ही रचना आहे. ते या रचनेची रचना आहे, या काळाची रचना आहे. करता यस प्लस हॅड प्लस नॉट. हॅड नॉट मॅट केलं नाही तर प्लस लिहिलं नाही. हॅड नॉट. आता बघा साहित्य क्रियापदापुढे नॉटची जागा असते. हॅड नॉट बीन V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट है ना. कॉम्प्लिमेंट. आता वाक्य कसं करायचं मग आपल्याला पाहे. आय हॅड नॉट बीन asking. I had not been asking the questions है ना. आता इथं काय होईल बघा, वरच्या रचना वाक्य बसलं का बघा. हे यस आहे, ह्या ठिकाणी टू हॅव प्लस टू हॅव प्लस हे नॉट आहे, त्यापुढे बीन आहे, हे आस्क V1 आहे, लागला प्रत्यय ING आहे आणि क्वेश्चन हे वो आहे. म्हणजे ह्या रचनेमध्ये आपलं हे वाक्य बसलेलं आहे. म्हणून हे वाक्य जर ओळखायचं तुम्हाला खाली सूचना आली, आयडेंटिफाय द सेंटेन्स, आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ सेंटेन्स. काळाचा प्रकार ओळखा, तर तुम्हाला डोळे झाकून असं लिहिलं पाहिजे. कोणता काळ आहे, कोणता काळ, कोणता काळ ह्याचं. परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन है ना. परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन है ना. किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असे तुम्हाला लिहिलं चालतं. निगेटिव्ह सेंटेन्स वाक्याचा प्रकार लिहा. निगेटिव्ह सेंटेन्स है ना. निगेटिव्ह कशामुळं, तर या ठिकाणी नॉट प्रत्यय आलेला आहे. आता ह्याचं उदाहरण, आता ह्याचं काय होईल. आय हॅड नॉट बीन आस्किंग ऑल क्वेश्चन्स. मी सर्व प्रश्न विचारित आलेलो नाही. मी सर्व प्रश्न विचारित आलेलो नाही. पहा नाही, लो नाही. मी सर्व प्रश्न विचारित आलेलो नाही. जर हेच रचना जर तुम्हाला असे करा म्हणली, आय हॅड नॉट बीन आस्किंग ऑल क्वेश्चन्स. मी सर्व प्रश्न विचारित आलेलो नाही है ना. तर अशा प्रकारची रचना आहे. आता दुसरी रचना आपण दुसरं वाक्य घेऊया. दुसरा वाक्य काय होईल. सीता SEETA सीता had not been flying flying a kite KITE है ना. सीता had not been flying a kite. सीताला काय करा, यस लिहा. had ला टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद प्लस हे नॉट प्रत्यय आलेला आहे, त्यापुढे बीन आलेला आहे, त्यानंतर V प्लस ING आलेला आहे आणि त्याच्यापुढे वो आलेला आहे. म्हणजे वरच्या रचनेमध्ये आपलं वाक्य बसलेलं आहे. सीता हॅड नॉट बीन फ्लाइंग काइट. म्हणजे भाषांतर कसं होईल. सीता पतंग उडवीत आलेली नव्हती. सीता पतंग, आधी सीता घ्या, नंतर पतंग घ्या, पुढे लिहा उडवीत आलेली नव्हती. सीता हॅड नॉट बीन फ्लाइंग काइट. आता शेवटचं एक पद घेऊया. शेवटचं घेऊया पहा. शेवटचं वाक्य आहे गोपाल had not been attending attending the first period.
द फर्स्ट पिरियड FIRST फर्स्ट पिरियड PERIOD असं वाक्य आहे ना. गोपाल हॅज नॉट बीन अटेंडिंग द फर्स्ट पिरियड. आता गोपाल हा काय झाला, यस झाला, आणि हॅड काय झालं हे सांगा. टू ह्याचं भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद प्लस हे पुढे काय आहे, नॉट प्रत्यय आहे, आणि अटेंड म्हणजे उपस्थित राहणे व्ही प्लस ING आहे, आणि नंतर कर्म आहे द फर्स्ट पिरियड. गोपाल हा पहिल्या तासाला उपस्थित झालेला नव्हता. गोपाल हा पहिल्या तासाला उपस्थित झालेला नव्हता, म्हणजेच गोपाल हॅड नॉट बीन अटेंडिंग द फर्स्ट पिरियड. आता जर गोपाल पहिल्या तासाला उपस्थित आलेला नव्हता असं जर वाक्य आलेला नव्हता असं वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायला सांगितलं तर वाक्य असं करायचं, गोपाल हॅड नॉट बीन अटेंडिंग द फर्स्ट पिरियड. आता त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य घेऊया आणि नंतर आपण पुढल्या रचनेकडे वळूया. शेवटचं एक वाक्य घ्या. केदार हॅड नॉट बीन answering correctly. Answering, ANSWERING, answering all questions. केदार हॅड नॉट बीन answering all questions. केदारने सर्व प्रश्नांची उत्तरे देत आलेला नाही, है ना. केदारने सर्व प्रश्नांची उत्तरे देत आलेला नाही, है ना. केदारने सर्व प्रश्नांची उत्तरे देत आलेला नाही. तर अशा प्रकारचे वाक्य झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रश्नार्थक रचना. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रागेटिव्ह, INTERROGATIVE, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, ENSENTENC. प्रश्न वाक्य. दुसरा एक शब्द आपला असं वापरू शकतो, क्वेश्चन सेंटेन्स किंवा प्रश्नार्थक वाक्य. कोण्या काळामध्ये, परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स मधले तर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. ह्याचा फॉर्म काय आहे पहा. मग फॉर्म काय आहे, वाक्याच्या सुरुवातीला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. आय पुट इट इन टू द बॉक्स. मला मी बॉक्स मध्ये ठेवतो का, तरी मला पाठ झाला पाहिजे. काय फॉर्म आहे, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O आपली कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क द्यायला मात्र कोणी विसरायचं नाही, कारण प्रश्नाचं वाक्य म्हणतो की प्रश्नार्थक चिन्ह आलंच पाहिजे, हे कुठे विसरायचं नाही. आता आपण उदाहरण घेऊया ह्या रचनेमध्ये. पहा, ह्याचं उदाहरण घेऊया. हॅड दे बीन लर्निंग, LEARNING, had been they learning English, क्वेश्चन मार्क. ते इंग्रजी शिकत आलेले आहेत का. कसं वाक्य आहे बघा, ते इंग्रजी शिकत आलेले होते का, प्रश्नार्थक चिन्ह. होते का, ले आणि होते, लालेले आणि होता होती होते, शेवटी प्रश्नचिन्ह. ते इंग्रजी शिकत आलेले होते का. इंग्लिश मध्ये कसं आहे, हॅड दे बीन लर्निंग इंग्लिश, इंग्रजी शिकत आलेले होते का. दुसरं वाक्य, हॅड सी बीन ड्रायव्हिंग कार, DRIVING, ड्रायव्हिंग कार, प्रश्नार्थक चिन्ह. ती गाडी चालवीत आलेली होती का. आता भाषांतर करत नाही. ती गाडी चालवत आलेली होती का, वरच्या वाक्याप्रमाणेच ती गाडी चालवत आलेली
होती का. आता त्याच्यानंतर तिसरं एक वाक्य घेतो तुमच्या समोर पहा. बघा, Rahul had Rahul been using his mobile? Question mark. Had Rahul been using his mobile? म्हणजे राहुलने त्याचा मोबाईलचा उपयोग करीत आलेला आहे का. राहुलने त्याच्या मोबाईलचा उपयोग करीत आलेला आहे का. हॅड राहुल बीन युजिंग हिज मोबाईल, है ना. आता भाषांतर करत नाही. तर आता घरी गेल्यानंतर वाक्य कसे तयार करायचे तर पहा, आय घ्यायचं, त्यानंतर वी घ्यायचा करता, त्याच्यानंतर यू हे एक वचनी, त्यानंतर यू हे अनेक वचनी, त्यानंतर हिचं एक वाक्य, सीचं एक वाक्य, इटचं एक वाक्य आणि तिघाचं अनेक वचन काय होईल दे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 वाक्य तुम्ही घरी गेल्यानंतर कुठलंही एक क्रियापद घ्यायचं, कुठलाही एक कर्ता घ्यायचा, एवढ्यापैकी कुठलाही कर्ता घ्यायचा आणि एक क्रियापद घेऊन अशा प्रकारचे 3 रचनेमध्ये वाक्य तयार करायचे. अनेक प्रकारचे वाक्य तयार होतात. म्हणजे तुमचा काळ हा पूर्ण चालू वर्तमान काळ अधिक बलशाली होऊ शकतो. तर या ठिकाणी सर्व आज आपले 2 काळ संपलेले आहेत. त्या काळातल्या रचना, साधी रचना, प्रश्नार्थक रचना, नकारार्थी रचना आणि त्याचं भाषांतर. मग प्रश्न असा पडतो मुलांना की हे आपण गुरुजी का शिकायचं, है ना. हा काळ का शिकायचा तर एका काळातलं दुसऱ्या काळामध्ये अनुवाद करा, हा प्रश्न परीक्षेत पडतो. चेंज, रिराईट द सेंटेन्स इनटू परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स असं वाक्य पडू शकतं. कसं वाक्य, रिराईट द सेंटेन्स इनटू परफेक्ट PERFECT परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. असं गेल्या 10वीच्या परीक्षेत असं वाक्य पडलेलं होतं, है ना, की 2 वाक्य दिले होते आणि 2 वाक्य तुम्हाला वेगवेगळ्या काळामध्ये त्याने बदलायला सांगितले होते. तर तेव्हा बदलत असताना त्या काळाचं रचना तुमच्या समोर पाठ पाहिजे. आता मी वाक्य या ठिकाणी तुम्हाला देतो. रिराईट द सेंटेन्स इनटू परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट टेन्स म्हणलंय, है ना. तर मी वाक्य देतो या ठिकाणी. आता बघा कुठलं वाक्य देतो हे बघा. He answered ANSWERD. He answered the question. Full stop. है ना. He answered the question. आता याच वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये वाक्य बसवायचं आहे. हे साधं वाक्य आहे. वरची रचना पण आपल्याला साधित करायची आहे. हे नकारार्थी वाक्य असेल तर वरची वाक्य सुद्धा आपल्याला नकारार्थीच करता आली पाहिजे. हे प्रश्नार्थक असेल, वरची दिलेली रचना आपला प्रश्नार्थक करता आली पाहिजे. तर हे वाक्य कसं होईल मग आता बघा, हे वाक्य कसं होईल वरच्या रचनेमध्ये. He had answered ANSWERD. He had answered the question. काय केलं आपण फक्त या ठिकाणी हॅडच घातलेला आहे. त्याने V3 अगोदरच करून दिलेला आहे. जेव्हा एखाद्या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं V3 फॉर्म तेच असतं. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि आताही सांगतोय. भूतकाळामध्ये क्रियापदाला ईडी प्रत्यय लागला तर त्याचं तिसरं काय असतं, ईडीच असतं. आणि म्हणून हे वाक्य असं होईल, ही हॅड आन्सर्ड द क्वेश्चन्स. त्याने प्रश्नांची उत्तरं दिलेली होती, है ना. त्याने प्रश्नांची उत्तरं दिलेली होती. आता ह्याच्या वेळी मी काय करतो, रिराईट द सेंटेन्स इनटू नेगेटिव्ह फॉर्म, है ना. रिराईट द सेंटेन्स इनटू नेगेटिव्ह फॉर्म. आता वाक्य कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे,
है ना, ते पाहायचं. वाक्य कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे, त्याच वाक्याचं तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. आता हे वाक्य तुम्ही तुम्हाला आता हे बारा आता आपण जेवढे काळ शिकले तेवढ्या काळापर्यंत तुम्हाला कुठलंही वाक्य देणार आहे, ते वाक्य तुम्हाला निगेटिव्ह काय करायचं, बनवायचं. बघा, द birds twittered. द birds twittered असं वाक्य आहे. हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे का, कारण इथे ईडी पद्धत लागलाय. काय म्हणले, रिराईट द सेंटेन्स इनटू निगेटिव्ह फॉर्म. रिराईट द सेंटेन्स इनटू निगेटिव्ह फॉर्म. नकारार्थी वाक्य रचनेमध्ये खाल्लं वाक्य परावर्तित करा. मग कसं वाक्य आता हे नकारार्थी, द बर्ड डिड नॉट. काय होईल, द बर्ड डिड नॉट. आता इथला काय होईल, ईडी पद्धत काय होईल, निघून जाईल, ट्विटर. ईडी पद्धत निघून जाईल, ट्विटर, TWI डबल TER झाला वाक्य नकारार्थी, है ना. द बर्ड डिड नॉट ट्विटर, ह्या डिड नॉट रेषा मारा आणि ट्विटला रेषा मारा. काय बदल झाला त्या ठिकाणी, रेषा मारायच्या. तर अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्या वाक्यावर तुम्हाला सहजपणे अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपण बघत राहिलात तर तुम्हाला 1 मार्क किंवा 2 मार्काचा विचारलेला प्रश्न चांगल्या प्रकारे सोडू शकता. तर या ठिकाणी हा काळ साधा आपलं वर्तमान काळ आणि भूतकाळ इथं समाप्त झाला आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भविष्यकाळ पाहणार आहोत. तर आपण माझ्या तासाला जर नवीन असाल तर किंवा पहिला असाल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा किंवा चॅनलला भेट द्या आणि असे नवीन टाकणारे व्हिडिओचा आनंद घरी बसून घ्या. अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.